बुलेटिनमध्ये सुरुवातीला आजची सर्वात मोठी बातमी। गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे घेण्यात आलाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा झाली। यावेळी सरकारने कर्मचाऱ्यांच्या वेतनात सरसकट 6,500ची वाढ करण्याची घोषणा केली आहे। एसटी कर्मचाऱ्यांना 5,500ची वेतनवाढ अपेक्षित होती, मात्र सरकारने त्यांच्या मागणीपेक्षा 1,000 रुपये वाढवून दिलेली आहे। बैठकीनंतर सह्याद्री अतिथीगृहाबाहेर एसटी कर्मचाऱ्यांनी गुलाल उधळून जल्लोष साजरा केला। तसंच मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आभार मानले। एसटी कर्मचाऱ्यांचा 2 दिवसांचा हा संप अखेर मागे घेण्यात आलेला आहे। मूळ वेतनात 6,500 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि संपावर तोडगा निघाल्यामुळे संप मागे घेण्यात आलेला आहे। मूळ वेतनात सरसकट 6,500ची वाढ करण्याचा निर्णय झालेला आहे। एसटी कर्मचाऱ्यांना 5,500ची वाढ अपेक्षित होती, मात्र त्यांच्या अपेक्षेपेक्षा 1,000 रुपये जास्त वाढवून देण्यात आलेले आहे। त्यामुळे या निर्णयानंतर एसटी कर्मचाऱ्यांकडून जल्लोष साजरा करण्यात आला। कर्मचाऱ्यांना काय मिळालं ते आपण पाहतो आहोत। मूळ वेतनात सरसकट 6,500ची वाढ, पुढील महिन्याच्या पगारात ही वेतनवाढ मिळणार आहे। 2 वर्षांपासून जे निलंबित होते त्यांना पुन्हा कामावर घेतलं जाणार। 193 डेपोंच्या नूतनीकरणाचा प्रस्ताव मान्य करण्यात आलाय। एसटी कर्मचारी कुटुंबियांना वर्षभराचा मोफत पास मिळणार। कॅशलेस मेडिकल विम्याची मागणीही मान्य झाली आहे। दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांमध्ये पगारवाढ कोणाची किती झालेली आहे ते पाहूया। 2021ला वाढ झालेली नसेल तर 6,500 मिळणार आहेत। 2021ला 1,500ची वाढ झालेली असेल तर आता 5,000ची वेतनवाढ होणार आहे। 2021ला जर 2,500 रुपये वाढले असतील तर आता 4,500 रुपयांची वाढ होणार आहे। 2021ला 4,500 रुपयांची वाढ झालेली असेल तर आता 2,000 रुपयांची वेतनवाढ होणार आहे। एसटी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे घेण्यात आलेला आहे। सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे। एसटी कर्मचाऱ्यांना आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस यांनी योग्य न्याय दिला आणि कमी कालावधीमध्ये काल दुपारी आंदोलनाला सुरुवात झाली आणि आज सायंकाळी हा महागणपतीचा प्रसाद राज्यातल्या या कर्मचाऱ्यांना, कष्टकरी वर्गाला या ठिकाणी मिळालेला आहे। मागच्या सरकारनं 100 पेक्षा जास्त एसटी कर्मचाऱ्यांचे बळी घेतले, अनेकांच्यावरती गुन्हे दाखल केले, अनेकांना तुरुंगात टाकलं। अरे ह्या सरकारनं दाखवून दिलं की आम्ही सर्वसामान्यांसाठी इथं काम करत आहोत, गोरगरिबांच्यासाठी काम करत। आमच्या सर्वांची हीच मागणी होती की राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याच्या प्रमाणे महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांना वेतन मिळालं पाहिजे, किमान त्यांच्या लेवलला घेऊन गेलं पाहिजे। आणि म्हणून सरकारनं जी समिती अधिकाऱ्यांची गठीत केली होती त्यांनी 2020 पासून 5,500 रुपयाची वाढ सरसकट करावी अशी विनंती सरकारकडे केली होती। सरकारनं आमची विनंती मान्य केलेली आहे आणि ज्या कर्मचाऱ्यांना 2021च्या नोव्हेंबरमध्ये 2,500, 4,000 आणि 5,000 अशी वाढ केली होती, त्या सगळ्या कर्मचाऱ्यांना सरसकट 6,500ची वाढ केलेली आहे। म्हणजे ज्यांना 5,000 रुपयाची वाढ 2021ला झाली होती त्यांच्या मूळ पगारामध्ये 1,500ची वाढ झाली। 4,000ची वाढ ज्यांना दिली होती 2021ला त्यांच्या पगारामध्ये 2,500ची वाढ झाली आणि ज्यांना 2,500ची वाढ दिली होती त्यांच्या पगारामध्ये 4,000ची भरघोस वाढ राज्य सरकारने केलेली आहे। मी माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय आणि सरकारचं महाराष्ट्रातल्या कर्मचाऱ्यांच्या वतीनं आभार व्यक्त करतो। सर्व संघटनांनी माननीय मुख्यमंत्री महोदयांचं स्वागत केलं, अभिनंदन केलं, उपमुख्यमंत्री महोदयांचं अभिनंदन केलेलं आहे। आणि त्यामुळे महाराष्ट्रातल्या सगळ्या कर्मचाऱ्यांना विनंती आहे की जो संप तुम्ही केला होता उत्स्फूर्तपणे
त्या संपाला सरकारनं यश दिलेलं आहे आणि सर्व लोकांनी उद्या सकाळपासून आपण सर्वांनी ड्युटीवरती जावं अशी विनंती. 6,500 रुपये ही वाढ करण्याचा निर्णय आज सरकारनं घेतलाय आणि फक्त वेतनापुरतीची बैठक मर्यादित नव्हती, तर एस टी कर्मचारी ज्या महिला आहेत त्यांना देखील स्वच्छता नसल्यामुळं ज्या त्रासाला सामोरं जावं लागतं ते देखील निर्देश मुख्यमंत्री महोदयांनी दिलेले आहेत. किती पैसे जरी लागले तरी त्यांच्या एस टी स्टँडवरच्या सुविधा देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं झाल्या पाहिजेत. MIDCच्या माध्यमातून 500 कोटी रुपये खर्च करून 193 डेपोंच्या काँक्रिटीकरणाचा प्रस्ताव देखील मंजूर करून त्या कामाला सुरुवात झालेली आहे. टोल जो आहे तो टोल जर आपण STचा रद्द केला तर त्याचा देखील बेनिफिट कर्मचाऱ्यांना होऊ शकतो, अशा पद्धतीचा निर्णय झालेला आहे. आणि मला असं वाटतं की आज सगळ्या संघटना एकत्र आलेल्या होत्या आणि या बैठकीकडे पूर्ण कर्मचाऱ्यांचं लक्ष लागलेलं होतं. आणि या बैठकीमध्ये काल ज्या बैठका झाल्या किंवा 2 दिवस ज्या बैठका होत्या त्याचं मुहूर्त स्वरूप आजच्या या बैठकीला आलं आणि मुख्यमंत्री महोदयांनी 6,500 रुपये 7,000ची मागणी होती त्याच्याऐवजी 6,500 रुपये मागणी मान्य केलेली आहे आणि त्या आनंदाच्या भरात हा सगळा उत्साह आहे. आज तुम्हाला सांगायचं आहे, ज्या विचित्र आणि वाईट बुद्धीने गणपती बाप्पाच्या आगमनाच्या अगोदर महाविकास आघाडीच्या सरकारने एक कुभांड रचून गणपती भक्तांना अडचणीत आणण्याचं काम केलं होतं, त्यांनी आज माननीय मुख्यमंत्र्यांसमोर माफी मागितलेली आहे. त्याचबरोबर त्यांनी संप मागे घेतलेला आहे. बिनशर्त संप त्यांनी मागे घेतलेला आहे. त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्र्यांनी 6,500 रुपये पगारीत वाढ केलेली आहे. ती वाढ सरकारने स्वतःहून केलेली आहे. त्या जे संघटना होत्या शरद पवारांच्या त्यांच्या म्हणण्यावरती वाढ केलेली नाही, स्वतःहून सरकारने वाढ केलेली आहे. 7वा वेतन आयोगाची जी मागणी आहे ती जनसंघाने लावून धरलेली आहे आणि जनसंघाच्या मागणीला मान देत सरकारने पैसेही वाढवलेले आहेत 6,500. आणि त्याचबरोबर सरकारने 7वा वेतन आयोगाच्या बाबतीत जनसंघ अग्रगण्य राहू शकते असं देखील सांगितलेलं आहे. सांगायचं तात्पर्य त्या नतद्रष्टांना शेवटी माघार घ्यावी लागली. हे प्रभू श्री रामचंद्राचं राज्य आहे. हे पंडित नथुरामजी गोडसेंना मानणारे आम्ही आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांना आम्ही मानणारे आम्ही माणसं आहोत. हो, संभ मागे घेतला, आंदोलन मागे घेतलं आणि मुख्यमंत्र्यांना धन्यवाद. त्यांनी चांगली वाढ केली, न भूतो न भविष्यात वाढ केली. आम्हाला राजकारण आणायचं नाही, पण कृती समितीने आंदोलन केलं. आमचे सगळे कर्मचारी आंदोलनात उतरले आणि म्हणून ही वाढ झालेली आहे. हे आता आले, हे कुठे बिळात लपले होते, आता आले. हा हेकणी आत्ता आला सदावरती, याचा काय संबंध आहे? हा आत्ता आला, हा ओरडाला कुठे बिळात बसला होता, तो आत्ता आला इथे. आमच्या मूळ वेतनात जर 6,500 रुपये जर वाढ केली असेल तर ती योग्य आहे. सर सकाळ 6,500 रुपये वाढ सर्वांना दिली पाहिजे आणि आमचे मागील थकबाकी ते बी मिळाले असते तर आम्हाला बरं वाटलं असतं. कारण आमचं 2016च्या पूर्वीपासून जी आमची थकबाकी आहे ती अजूनहीपर्यंत आम्हाला मिळालेली नाही. थकबाकी महागाई भत्ता वाढ झालेला आहे, तो महागाई भत्ता बी आम्हाला थकबाकी मिळालेली नाही. तर ती जर मिळाली असती तरी ते बरं झालं असतं आम्हाला.